नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव। आजच्या एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। लोकसत्ता पेपरमध्ये मी बातमी वाचली। मला नेहमी प्रश्न विचारला जातो की पोलीस कर्मचारी हे कायद्याचे रक्षण करणारे असतात आणि समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून देशात राहणाऱ्या लोकांचे सदरक्षण करत राहतात। मग पोलिसांनीच कायदा मोडला किंवा पोलिसांनी जर गुन्हा केला तर मग काय करायचे? तर एका प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत असताना आरोपीला पोलिसांनी मारहाण केली आणि त्यातून पोलीस कोठडीतच असलेल्या आरोपीचा मृत्यू झाला होता आणि संबंधित पोलीस अधिकारी यांना अटक केली होती। आरोपी पोलीस अधिकारी यांनी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी धाव घेतली होती। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने आपला न्याय निर्णय देताना अर्थातच जामीनचा अर्ज फेटाळताना आपले मत नोंदविले होते। त्याचीच ही मी वाचलेली बातमी। कायद्याचे संरक्षण करणे ही पोलिसाची जबाबदारी आहे। महाराष्ट्र पोलिसांची त्यांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय याचा आदर करणे आवश्यक आहे। पोलिसांनी गुन्हा केला तर त्यांच्याबाबत उदार भूमिका न ठेवता न्यायालयाने त्यांना अधिक कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले। कोठडीत मृत्यू प्रकरणातील 2 पोलिसांचा जामीन रद्द करताना न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवले। उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत आरोपींना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले। आरोपीला कोठडीत मारहाण करून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जावळे आणि हवालदार चंद्रप्रकाश सोळंकी यांच्या अकोट पोलीस ठाण्यातील कोठडीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। ह्या प्रकरणी अकोटच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीला जामीन मंजूर केला होता। हा जामीन रद्द करण्यासाठी तक्रारदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। आरोपीनुसार 15 जानेवारी 2024 रोजी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी गोवर्धन हरमकर नावाच्या व्यक्तीला अटक केली। त्यानंतर पोलिसांनी त्याला अकोट पोलीस ठाण्यात नेले आणि बेदम मारहाण केली होती। मारहाण केल्यावर अकोलाच्या विघ्नहर्ता रुग्णालयात भरती करण्यात आली होती। उपचारादरम्यान गोवर्धन याचा मृत्यू झाला। वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान या काळात या प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करण्यासाठी तक्रारदाराने अमरावतीच्या पोलीस आयुक्ताकडे अर्ज दाखल केला। ह्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही। तक्रारदाराच्या वतीने ॲडव्होकेट ए.व्ही. कारणवट यांनी तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट जे.एम. गांधी यांनी बाजू मांडली। राज्य शासनाच्या वतीने ॲडव्होकेट श्यामसी हैदर यांनी युक्तिवाद केला होता। एखादा फौजदारी खटला हाताळताना गुन्हेगार सामान्य माणूस असला तर विविध बाबीचा विचार केला जाऊ शकतो, मात्र पोलीसच जर आरोपी असलेल्या प्रकरणामध्ये समान निकष लावता येत नाही। पोलीस हे आरोपीला कोठडीमध्ये जीव जाईपर्यंत मारू शकत नाहीत। पोलिसांनी केलेला गुन्हा ही समाजासाठी चिंतनीय बाब आहे। अशा प्रकारच्या घटना न्यायावरील विश्वास कमी करणाऱ्या असतात। न्याय व्यवस्थेत समाजाचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आरोपी पोलिसांना अधिक कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ न्यायालयाने व्यक्त केले। न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। न्यायालयाने ह्या प्रकरणी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा जामीन रद्द केला आणि 20 डिसेंबर पूर्वी तपास अधिकाऱ्यापुढे आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले। धन्यवाद।